साक्षीदार न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा अकोलाच्या वतीने आज आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन आज इथं जिल्हाधिकारी कार्यालय अकोला इथं आम्ही आयोजित केलेलं आहे। आमची सर्वात महत्त्वाची मागणी आहे की कोतवालांना चतुर्थ श्रेणी मिळाली पाहिजे। तत्संदर्भात आमची फाईल ही मंत्रालयातनी आहे, ती तात्काळ कॅबिनेटमध्ये घेऊन आमच्या ज्या फाईलमध्ये मागण्या आहेत किंवा चतुर्थ श्रेणी आहे ही तात्काळ शासनाने आम्हाला प्रदान करावी, जेणेकरून आचारसंहितेच्या अगोदर जो आम्हाला कोतवालाच्या कामाच्या संदर्भात जो आमचे विषय त्या फाईलमध्ये आहे ते तात्काळ निघावे यासाठी आम्ही एक दिवसीय धरणे आंदोलन इथं जिल्हाधिकारी कार्यालय अकोला इथं लावलेलं आहे। तदनंतर जर मागणी आमच्या 2-3 दिवसात पूर्ण न झाल्यास आझाद मैदान येथे मुंबईला दिनांक 26/9ला आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहे। फक्त शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही हे आंदोलन करणार आहे। तरी शासनाने आमची दखल घेऊन तात्काळ आम्हाला चतुर्थ श्रेणी मंजूर करून आमच्या ज्या इतर मागण्या आहेत त्या तात्काळ मंजूर कराव्यात असे आम्ही सर्व निवेदन आज दिलेले आहे। मागणी मागणं न झाल्यास आम्ही 26 तारखेपासून बेमुदत संप पुकारलेला आहे। त्या संदर्भात आम्ही मंत्रालयातसुद्धा अल्टिमेट दिलेले आहेत, जिल्हाधिकारी महोदयांनासुद्धा दिलेले आहेत आणि तालुका लेवललासुद्धा तहसीलदार साहेबांना आम्ही दिलेले आहेत। तसेच महाराष्ट्रातून प्रत्येक जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून सर्व कोतवाल मंडळींना आपापल्या जिल्हाधिकारी महोदयांना आपापल्या तहसीलदार साहेबांना आणि मंत्रालयातसुद्धा महसूल विभागाला आम्ही तसे अल्टिमेट दिलेले आहे। त्या संदर्भात आम्ही महसूल मंत्री अकोलाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्याशी सुद्धा आमची चर्चा झाली आहे त्या संदर्भात आणि त्याला एवढंच आमची मागणी आहे।